लोकसभा निवडणुकीत देशात 543 जागांपैकी 291 जागांवर एनडीएची बाजी, तर इंडियाला 234 जागा. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं पारडं जड. 30 जागांसह जनतेची महाविकास आघाडीला पसंती, तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं. जेवढ्या जागा विरोधकांनी मिळून जिंकल्या तेवढ्या एकट्या भाजपनंच जिंकल्या. नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. विरोधकांपेक्षा जास्त मतं भाजपला मिळाली. देशात सलग तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनणार. निकालानंतर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया. देशातील प्रत्येक राज्यात एनडीएचा झेंडा, तर अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेत तिसऱ्यांदा सरकार बनणार. जेपी नड्डा यांच्याकडून विश्वास व्यक्त. जनतेनं एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केलं. मोदी शहांसह सर्व कार्यकर्त्यांचं फडणवीसांकडून अभिनंदन. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार. फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. बहुमत आम्हाला मिळालंय. इंडिया आघाडीचं सरकार होऊच शकत नाही. मोदींना तडीपार करणाऱ्यांना जनतेनं तडीपार केलंय. सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. एनडीएची आज दुपारी 4 वाजता बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला एनडीएचे सर्व घटक पक्ष उपस्थित राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हजेरी लावणार. आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक. लोकसभेत महाराष्ट्रात केलेल्या कामगिरीसंदर्भात बैठकीत चर्चा केली जाणार. आज संध्याकाळी इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक. मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी पार पडणार बैठक. उत्तर प्रदेशमधील जनतेनं कमाल करून दाखवली. संविधानावरील धोका ओळखून इंडिया आघाडीला साथ दिली. राहुल गांधींकडून जनतेचं कौतुक, तर पुढील भूमिका बैठकीनंतर ठरणार. राहुल गांधींची माहिती. सर्वसामान्यांनी आपली ताकद दाखवून दिली. आता हुकुमशाहीपासून देशाला वाचवायचंय. इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवू. पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. सत्ता स्थापनेसाठी दावा करावाच लागणार. बैठकीत सर्वानुमते इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवू. उद्धव ठाकरेंची माहिती. देशाचं चित्र बदललं, यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका. राज्यात विधानसभेचं चित्र बदलण्याची वेळ. हा निकाल बळ देणार. संघर्षपूर्ण लढाईत महाराष्ट्रानं साथ दिली. मी जनतेचा आभारी. शरद पवारांचं वक्तव्य. लोकसभेचा निकाल अनेकांना विचार करायला लावणारा. लोकांची मानसिकता समजली असेल तर कदाचित ते वेगळा विचार करतील. शरद पवारांचा अजित पवार गट आणि शिंदे गटावर निशाणा. शेतकरी, महागाई अशा मूलभूत मुद्द्यांवर लोकांचं मतदान. फक्त मंदिर आणि मशिदीवरून राजकारण जनतेनं नाकारलं. शरद पवारांचा मोदींवर जोरदार हल्लाबोल. मी चंद्रबाबू यांना फोन केला नाही. माझा केवळ खरगे आणि येचुरींशी संवाद. शरद पवारांचं स्पष्टीकरण. काँग्रेस, ठाकरे आणि सर्व मित्रपक्षांमुळे विजय शक्य झाला. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेनं चांगला धडा शिकवला. शरद पवारांचा भाजपवर निशाणा. महाराष्ट्रातील फोडाफोडीचं राजकारण हे जनतेला मान्य नाही. भाजपला चिंतन करण्याची गरज. हे माझं विधान अनेकांना खटकलं. पुढील काळात विजय हवा असेल तर आता त्रुटी दूर करणं गरजेचं. खडसेंचा भाजपला सल्ला. 2024 मध्ये भाजपला बहुमत नाही. महाराष्ट्राने मोदींना रोखलं. आता मोदींनी राजीनामा द्यावा. संजय राऊतांची मागणी. देशाच्या जनतेनं अहंकारी मोदी आणि अमित शहांना निरोप दिला. मोदींचा 400 पारचा तारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. सामन्यातून नरेंद्र मोदींवर टीका. राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देणार. सूत्रांची माहिती. उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधींचा विजय. बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला आम्ही खासदार दिला आहे. ठाणेकरांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली. ठाण्यातून नरेश मस्केंच्या विजयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. TV9 मराठीने अचूक सर्व्हे दिला होता. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा हा विजय. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. अजित पवार गटातील जे येतील त्यांचं स्वागत. मात्र शरद पवारांचा निर्णय अंतिम. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. राज्यात 20 विद्यमान खासदारांचा पराभव. 20 पैकी सर्वाधिक भाजपचे 13 खासदारांचा दारुण पराभव. शिंदेचे 4, ठाकरेंचे 2 तर MIMचा 1 खासदार पराभूत. राज्यातील भाजपच्या 3 केंद्रीय मंत्र्यांचा दारुण पराभव. भारती पवार आणि कपिल पाटलांसह रावसाहेब दानवेंची खासदारकी हुकली. महायुतीच्या 3 दिग्गज महिला उमेदवारांचा पराभव. नवनीत राणा, सुनेत्रा पवार आणि पंकजा मुंडेंना मोठा धक्का. भाजपचा गड असलेल्या विदर्भात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी. विदर्भात एकूण 10 पैकी 7 जागांवर महाविकास आघाडीचा विजय. नागपूर, बुलढाणा आणि अकोल्याची जागा राखण्यात महायुतीला यश. विदर्भात 10 पैकी भाजपला फक्त 2च जागा. नागपुरातून नितीन गडकरी आणि अकोल्यातून अनुप धोत्रे विजयी. बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का. 7000 मतांनी पराभव. बजरंग सोनवणेंनी अटीतटीच्या लढतीत बाजी मारली.
पंकजा मुंडेंनी पराभवाची कारणं शोधली पाहिजेत, मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंना सल्ला. बीडचे नवे खासदार बजरंग सोनवणे आणि मनोज जरांगेंची भेट. मी राजकारणी नाही, निवडणूक जिंकल्यानंतर बजरंग सोनवणे सहज भेटायला आले होते. भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. आरक्षण दिलं नाही तर राज्यातील 288 विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार, मनोज जरांगेंचा इशारा. बारामतीत पवारच पॉवरफुल. सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा खासदार. नणंद भाऊजेच्या अटीतटीच्या लढतीत सुळेंचा विक्रमी विजय. सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवारांना मोठा धक्का. लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांचं ट्विटमधून अजित पवारांनी मानले मतदारांचे आभार. मुंबईचा गड महाविकास आघाडीने राखला. झालं गेलं गंगेला मिळालं. मी राजकारणात फक्त सेवेसाठी. मला पुन्हा संधी दिल्याबद्दल बारामतीकरांचे आभार मानते. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. मुंबईचा गड महाविकास आघाडीने राखला. मुंबईत 6 पैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचं वर्चस्व तर 2 जागा महायुतीकडे. 70,000हून अधिक मतदारांचं नोटाला मतदान. राजकीय पक्षांमधील फूट, नेत्यांचं बंड, सत्तेसाठी जुळवलेली अनपेक्षित समीकरणं याचा जनतेला वीट. उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांचा विजय. अमोल कीर्तीकरांचा अवघ्या 48 मतांनी पराभव. उद्धव ठाकरे उत्तर पूर्व मुंबईतील मतदारसंघातील निकालाला आव्हान देणार. फेरमतमोजणीत अमोल कीर्तीकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी विजयाचा गुलाल उधळला तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभवाशी सामना. पालघरमध्ये भाजपच्या हेमंत सावरांचा 1.5 लाखांनी ऐतिहासिक विजय. ठाकरे गटाचे कांबडी आणि बवियाचे राजेश पाटील यांचा पराभव. साताऱ्यात उदयनराजे सलग चौथ्यांदा खासदार. पवार गटाच्या शशिकांत शिंदेचा दारुण पराभव. आपण नीट वागलं की त्याची पोचपावती मिळत असते. साताऱ्यातून विजयानंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया. कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे. शाहू महाराज छत्रपतींचा कोल्हापुरात विक्रमी विजय. शाहू महाराजांकडून महायुतीच्या संजय मंडलिकांना पराभवाची धूळ चारली. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा डंका. भाजपचे संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचा पराभव. हा विजय जनतेचा आहे. मला खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल जनतेचे मनापासून आभार. काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. सांगलीतील जनमताचा कौल आम्हाला मान्य. महाविकास आघाडीचा धर्म स्थानिक नेत्यांनी पाळला नाही. राऊतांचा विशाल पाटलांना टोला. सांगलीत विशाल पाटलांच्या जल्लोषाच्या रॅलीत काँग्रेसचे झेंडे. विशाल पाटील महाविकास आघाडी सोबतच आहेत. विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. सोलापुरात महाविकास आघाडीच्या प्रणिता शिंदेची बाजी. भाजपच्या राम सातपुतेंविरोधात मतदारांचा कौल. सोलापूरकरांचे मनापासून आभार मानते. हा विजय लोकशाहीचा. गेल्या 10 वर्षातील रोष जनतेनं दाखवून दिला. विजयानंतर खासदार प्रणिती शिंदेची प्रतिक्रिया. शिरूरमधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे विजयाचा गड राखण्यात कायम. अमोल कोल्हेंची दुसऱ्यांदा लोकसभेत बाजी तर 2 वेळा खासदार राहिलेल्या आढळराव पाटलांचा पराभवाशी सामना. पराभवापेक्षा विजय कोणाचा हे जास्त महत्वाचं. हा विजय प्रत्येक निष्ठावंत महाविकास आघाडी कार्यकर्त्याचा आहे. अमोल कोल्हेंचं वक्तव्य. नागपुरात भाजपच्या नितीन गडकरींची हॅट्रिक. नितीन गडकरी सलग 3ऱ्यांदा खासदार. सिंधुदुर्गात नारायण राणेंची बाजी. राणेंकडून विनायक राऊतांचा पराभव. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची खासदारकीची हॅट्रिक फुटली. पुण्यात महायुतीच्या मुरलीधरांची बाजी. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांची खासदारकीची संधी हुकली. खालच्या पातळीवर प्रचार झाला मात्र पुणेकरांनी त्याला दाद दिली नाही. पुणेकरांच्या विश्वासाला महायुती कधीही तडा जाऊ देणार नाही. विजयानंतर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. नवनीत राणा न्यायालयात जिंकल्या पण जनतेच्या कोर्टात हरल्या. रवी राणा गप्प बसले असते तर नवनीत राणा जिंकल्या असत्या. नवनीत राणांच्या पराभवावरून बच्चू कडूंचा रवी राणांना टोला. जालन्यात काँग्रेसच्या कल्याण काळेंच्या जल्लोषात झळकले जरांगेंचे बॅनर. जालन्यात निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालल्याचा चर्चा. अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीच्या निलेश लंकेंची बाजी. निलेश लंकेंनी सुजय विखेंना केलं 4 मुंड्या चित तर सुजय विखेंना विजयाचा गड राखण्यात अपयश. आता गोरगरिबांची कामं करायची, कुणावरही टीका करायची नाही, कुणाच्याही विरोधात बोलायचं नाही. विजयानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. अदृश्य शक्तींनी भाजपच्या स्टेजवरून मला साथ दिली. माझ्या विजयात विरोधकांचाही वाटा. निलेश लंकेंचा टोला तर महाविकास आघाडीतील सर्वांच्या मेहनतीमुळे हा विजय. विजयानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. जळगावात भाजपच्या स्मिता वाघ यांची 1.5 लाखांच्या मताधिक्यानं बाजी. ठाकरे गटाचे करण पवार यांचा पराभव. रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसेंची खासदारकीची हॅट्रिक. रावेरमध्ये रक्षा खडसे भाजपचा गड राखण्यात यशस्वी तर महाविकास आघाडीच्या श्रीराम पाटलांचा पराभव.
राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. विरोधी पक्ष मोदींविरोधात एकत्र आल्यानं काँग्रेसला निश्चित यश मिळालं. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. शिंदे गटाच्या ताब्यात असलेला गट ठाकरे गटानं खेचून आणला. शिर्डीत भाऊसाहेब वागचौरेंचा 57,000च्या मताधिक्यानं विजय. जनतेचा शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात निकाल. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकरांचा दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय, तर मतदारांचा अजितदादा गटाच्या अर्चना पाटलांना विरोधात कौल. मावळमधून श्रीरंग बारणे हे सलग तिसऱ्यांदा खासदार. ठाकरे गटाच्या संयोग वाघेरेंची खासदारकीची संधी मात्र हुकली. रायगडमध्ये महायुतीचा सुनील तटकरेंची विजयाची घोडदौड कायम. महाविकास आघाडीच्या अनिल गीतेंची खासदारकीची संधी हुकली. छत्रपती संभाजीनगरमधून शिंदे गटाच्या संदीपान भुमरेंचा ऐतिहासिक विजय. खासदार राहिलेल्या जलील यांचा पराभव, तर ठाकरे गटाच्या खैरेंना मोठा धक्का. हिंगोलीतून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयी, तर शिंदे गटाच्या बाबूराव कोहळीकरांचा पराभव. वर्ध्यात शरद पवार गटाच्या अमर काळेंनी विजयाचा गुलाल उधळला, तर भाजपचे खासदार राहिलेले रामदास तळस यांचा दारुण पराभव. किन्नौरीत शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांचा जोरदार विजय. विद्यमान खासदार भारती पवारांना पराभवाच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. माढ्यातून पवार गटाचे धैर्यशील मोहिते यांचा डंका, तर भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना मोठा धक्का. भिवंडीत पवार गटाच्या बाळामामा म्हात्रेंचा दणदणीत विजय. भाजपच्या कपिल पाटलांची हॅट्रिक हुकली. दिंडोरी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांचा जोरदार विजय. विद्यमान खासदार भारती पवारांना पराभवाच्या नामुष्कीचा सामना. माढ्यातून पवार गटाचे धैर्यशील मोहितेंचा डंका, तर भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना मोठा धक्का. अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रेंनी गड राखला. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना फटका. परभणीत ठाकरे गटाच्या संजय जाधवांची हॅट्रिक. ठाकरे गटाची विजयी घोडदौड कायम, तर महायुतीच्या रासप उमेदवार महादेव जानकरांचा पराभव. नरेश मस्केंच्या विजयानंतर मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष. फटाके फोडून जल्लोष साजरा. सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर गोविंदबागेत कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळला. मुंबईतील शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर जनतेचा जल्लोष. सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या विजयानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. उपनेते शरद कोळींच्या समर्थकांनी विजयाचा गुलाल उधळला. बिघाडानंतर पश्चिम रेल्वेच्या 12 एसी लोकल फेऱ्या रद्द. एसी लोकलच्या ऐवजी धावल्या सामान्य लोकल. वातानुकूलित लोकल पास धारकांना मात्र मनस्ताप. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीचा नीट यूजीसीचा निकाल जाहीर. देशातील 67 विद्यार्थ्यांनी मिळवली पहिली रँक. पुणे शहरात वृक्षतोड थांबवण्यासाठी कठोर निर्बंध घाला. वृक्षतोडीवर कायद्याची तरतूद करण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञांची मागणी. मान्सून गुरुवारपर्यंत पुण्यात दाखल होणार. हवामान विभागाची माहिती. त्याआधीच पुण्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. 10वीच्या गुणपत्रिकेचं 11 जून पासून वाटप होणार. राज्य शिक्षण मंडळाची माहिती. 27 मेला ऑनलाईन निकाल जाहीर झालाय. शिक्षक पदवीधर निवडणूक मतदान वेळेत वाढ. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान करता येणार. 26 जूनला पार पडणार मतदान. स्पेक्ट्रम लिलाव 25 जून पर्यंत लांबणीवर. दूरसंचार विभागाने 96,317 कोटी रुपयांच्या ध्वनिलहरींचा लिलाव पुढे ढकलला. डोंबिवलीत देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे उद्या पाणीपुरवठा बंद. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. इगतपुरी तालुक्यातील पाड्यांवर पाणी प्रश्न गंभीर. अनेक पाड्यांवर लहान मुलांची पाण्यासाठी भटकंती. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात जांभूळ हंगाम सुरू. मात्र यंदा बाजारात जांभळांची आवक कमीच.